हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज बायोलॉजी. आज आपण बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन या चॅप्टरमधला ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजेच ह्यूमन हार्ट बघणार आहोत. आज आपण बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन या चॅप्टरमधला खूप महत्त्वाचा पार्ट बघतोय. दॅट इज ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजेच आपलं हार्ट. द मेन कंटेंट ऑफ ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीम इज हार्ट. तर हार्टचं स्ट्रक्चर आपल्याला इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्टचं पार्ट बघायचं आहे. ओके, चला आधी लाईन टू लाईन आपण वेगळा व्हिडिओ बघूया, त्याच्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ सोबत देणार आहे. ठीक आहे. ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लड वॅस्क्युलर सिस्टीम, कन्सिस्ट ऑफ अ मस्क्युलर चिंबर्ड हार्ट, अ क्लोज नेटवर्क ऑफ क्लोज्ड ब्रांचिंग ब्लड वेसल्स अँड ब्लड. द फ्लुइड इज सर्क्युलेटेड. काय काय आहे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये? ब्लड वेसल्स म्हणजे काय? आर्टरीज, वेन्स, कॅपिलरीज, हार्ट आणि मधलं ब्लड. ह्या 5 गोष्टींचं आपलं ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीम बनलेला आहे. काय काय? हार्ट, ब्लड वेसल्स म्हणजेच आर्टरीज, कॅपिलरीज, व्हेन्स आणि त्याच्यामधलं वाहणारं ब्लड. ह्या गोष्टींचं आपलं ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीम बनलेली आहे. गॉट इट? ओके, एक एक पार्ट बघूयात. तर आज आपण हार्ट खूप डिटेलमध्ये पाहणार आहोत. Heart is mesodermally derived organ, is situated in the thoracic cavity in between two lungs, slightly tilted towards the left. It has the size of a clenched fist. The heart is mesodermally derived organ. आता याचा अर्थ काय होतो आहे? मेसोडर्मली डिराइव्ड म्हणजे आपण ह्युमन बीइंग्स जे आहेत ते ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स आहोत. हे वेगळं सांगायला नको आहे. आपली बॉडी 3 जर्मिनल लेयर्सची बनलेली आहे. एंडोडर्म, एक्टोडर्म आणि मधला मेझोडर्म. तर हार्ट कुठल्या लेअरनी बनलेला आहे? मेझोडर्म. सो म्हणून काय वाक्य वापरलेलं आहे? द हार्ट इज मेसोडर्मली डिराइव्ड ऑर्गन. इट इज सिच्युएटेड इन द थोरासिक कॅव्हिटी इन बिटवीन 2 लंग्स, स्लाइटली टिल्टेड टुवर्ड्स द लेफ्ट. बॉडीच्या मध्ये जो गॅप आहे, सिलोम आहे, त्याला 2 भागात डिवाइड करते डायफ्राम, थोरासिक कॅव्हिटी अँड ॲब्डोमिनल कॅव्हिटी. आता इथे तुम्हाला मी इमेज देते त्याची की कुठे प्रेझेंट आहे एक्झॅक्टली. ठीक आहे. 2 लंग्सच्या मध्ये, थोरासिक कॅव्हिटीच्या मध्ये. आता आपली बॉडी जी आहे आतून ती सिलोमिक बॉडी असते. सिलोमिक बॉडी म्हणजे सिलोम गॅप असणारी बॉडी. एलिमेंटरी कॅनल आणि आपलं आउटर कवरिंग बॉडीचं याच्यामध्ये गॅप आहे, दॅट इज द सिलोम. त्या सिलोमला आपला जो डायफ्राम आहे, मस्क्युलर लेयर आहे पोटाच्या वरच्या साईडला, तिथला मस्क्युलर लेयर डायफ्राम त्या कॅव्हिटीला 2 भागात डिवाइड करतो. खालची जी आहे ती ॲब्डोमिनल कॅव्हिटी, वरची जी आहे ती थोरासिक कॅव्हिटी. थोरासिक कॅव्हिटीच्या मध्ये 2 लंग्सच्या मध्ये हार्ट ठेवलेला आहे. ओके. स्लाइटली टिल्टेड टुवर्ड्स द लेफ्ट, थोडासा डाव्या साईडला कलंडलेला असतो आपला हार्ट. 1000मधून एकाच व्यक्तीचा हार्ट जो आहे तो राईट साईडला टिल्ट असतो, नाहीतर कॉमनली हार्ट जो आहे तो लेफ्ट साईडला टिल्टेड दिसून येतो. ओके. इट हॅज द साईज ऑफ क्लेंच्ड फिस्ट. म्हणजे आपण जर का मूठ गोळा केली आपल्या हाताची, तर आपल्या मुठीच्या आकाराचं आपलं हार्ट असणार. आता याचा अर्थ लक्षात येतो आहे का? सपोज जन्मलेलं एखादं बाळ आहे, त्याची मूठ केवढीशी असते, छोटीशी, त्याच्यात मुठी एवढंच त्याचं हार्ट. एखादं मुलगी आहे 10-12 वर्षाची, तिचं मूठ केवढी होईल तेवढं तिचं हार्ट. एखादा मोठा माणूस आहे, त्याची मूठ केवढी होईल त्याचं तेवढं हार्ट. एखादी जाड बाई आहे, तिची मूठ चांगली मोठी असते, मग तिचं हार्ट पण त्या साईजचं असणार. एखादा पंजाबी माणूस आहे, त्याची मूठ मोठी आहे, त्याचं हार्ट त्याच्या साईजचं. इथे लक्षात. ओके. याचं जे वजन आहे जवळपास ते 1200 ते 1300 ग्रामच्या आसपास हार्टचं वजन येतं. ओके. इट इज प्रोटेक्टेड बाय अ डबल वॉल मेम्ब्रेनस बॅग कॉल्ड ॲज पेरिकार्डियम इन्क्लोजिंग पेरिकार्डियल फ्लुइड. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. कशाने प्रोटेक्ट केलेला आहे याला? पेरिकार्डियम नावाची एक पिशवी आहे. म्हणजे सपोज आता याचं इमॅजिनेशन करायचं झालं तर आपण समजा एखाद्या कॅरीबॅगमध्ये पिशवी घेतलेली आहे. आपण एखाद्या कॅरीबॅगमध्ये सपोज पपई घेतलेली आहे, तर कॅरीबॅगचा आतला लेअर आणि पपईचा बाहेरचा लेअर हे दोन्ही एकमेकाला अटॅच्ड असतात. तशा टाईपचं हे स्ट्रक्चर आहे. ती कॅरीबॅग म्हणजे पेरिकार्डियम आणि मधल्या हार्टचा आउटर लेअर म्हणजे हार्ट जे आहे ते एका पिशवीमध्ये गुंडाळलेलं आहे. त्या पिशवीचं नाव आहे पेरिकार्डियम. आता पेरिकार्डियमच्या सगळ्यात मधला जो लेअर आहे दॅट इज एंडोकार्डियम, तो हार्टच्या सगळ्यात बाहेरच्या लेअरला अटॅच्ड असतो. आणि मग हा
लेयर, हा जो पेरिकार्डियम आहे हा डबल मेम्ब्रेन वॉल आहे, म्हणजे 2 लेयर पॅरलली फिरत आहेत. म्हणजे मग सिरियसली त्याच्यामध्ये काय असणार आहे, फ्लुइड असणार आहे. त्याचं नाव काय असणार आहे, पेरिकार्डियल फ्लुइड. आपले जेवढे काही ऑर्गन्स आहेत ज्याच्यावरती प्रोटेक्टिव्ह कवरिंग्ज आहेत ते सगळं डबल मेम्ब्रेन आहेत आणि सगळ्यांमध्ये डेफिनेटली लिक्विड प्रेझेंट असतं. शॉक ॲब्झॉर्बर म्हणून काम करतं ते, किंवा मिनरल प्रोव्हाइड करायचे असतील ते, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचे असतील तर बऱ्याच अशा गोष्टी हे फ्लुइड्स वर्कआउट करतात त्याचं. आणि हार्ट तर कसं आहे, सगळ्यात डेलिकेट ऑर्गन आहे, बरोबर. बॉडीतलं काहीही बंद झालं तरी माणूस डेड डिक्लेअर केला जात नाही, पण हार्ट बंद झालं की मात्र डेड डिक्लेअर केला जातो. सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गन, व्हायटल ऑर्गन. ओके. Our heart has 4 chambers, 2 relatively at the upper chambers called atria, 2 lower chambers called as ventricles. हार्टला 4 चेंबर्स आहेत आपलं हार्ट. आणि अजून कोणाचं हार्ट 4 चेंबर्ड असतं बरं जगामध्ये? फक्त 2च प्रकार असे आहेत ऑर्गॅनिझमचे ज्यांचे हार्ट 4 चेंबर्ड असतात. येस, 1 आर ह्युमन बीइंग्स, नो नॉट ह्युमन बीइंग्स, 1 आर मॅमल्स अँड अनदर आर बर्ड्स, एव्स. बर्ड्स आणि मॅमल्स हे 2च घटक असे आहेत जगामध्ये की ज्यांचे हार्ट 4 चेंबर्ड असतं. वरती 2 ॲट्रिया, खाली 2 वेंट्रिकल. वरचे 2 ॲट्रिया किंवा ऑरिकल्स, खालचे 2 वेंट्रिकल्स. ठीक आहे. आता या ॲट्रियाला औरिया पण म्हणलं जातं बघा, औरिया. आता मजेशीर गोष्ट अशी आहे की हे जे वरचे ॲट्रिया आहेत हे त्या ज्या सायंटिस्टनं त्याचं नाव औरिया ठेवलं त्याला ते ॲट्रिया कुत्र्याच्या कानासारखे दिसले. सांगा आता, कुत्र्याच्या कानाला ऑरिकल्स म्हणतात म्हणून त्या ॲट्रियाला पण ऑरिकल्स म्हणलं जातं. कुत्र्याच्या कानासारखा आपला ॲट्रिया दिसतो. ओके, ठीक आहे. चलो नेक्स्ट लाईन. A thin muscular wall called as interatrial septum separates the right and left atria, whereas a thick walled interventricular septum separates the right and left ventricle. आता 4 चेंबर्ड आहे म्हणल्यानंतर मध्ये एक भिंत असणार आहे. 2 ॲट्रियाच्या मध्ये एक भिंत, 2 वेंट्रिकलच्या मध्ये एक भिंत. ॲट्रियाच्या मधली भिंत जी आहे तर ती थिन वॉल्ड आहे, पातळ आहे थोडीशी. वेंट्रिकलची भिंत जी आहे तर ती जाड आहे. ॲट्रियल वॉल्स आणि इंटर ॲट्रियल सेप्टम हा पातळ असतो आणि वेंट्रिक्युलर वॉल आणि इंटर वेंट्रिक्युलर सेप्टम हा जास्त जाड असतो. का बरं असं असणार आहे बरं? कारण ॲट्रिया तसाही साईजनी छोटा आहे ॲज कम्पेअर्ड टू वेंट्रिकल्स. दुसरी गोष्ट, वेंट्रिकलचं जे कॉन्ट्रॅक्शन आहे ते लेफ्ट वेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन अख्ख्या बॉडीला ब्लड सप्लाय करतं. मग एवढा ब्लड सप्लाय करायचं म्हटल्यावर फोर्स लागणार. फोर्स लागला आणि जर का मधली भिंत फाटली, थिन वॉल्ड जर असेल तर ती परवडणार नाही आहे. त्याच्यामुळे तिची भिंत जास्त थिक असते. ओके. द ॲट्रिया अँड वेंट्रिकल ऑफ सेम साईड आर ऑल्सो सेपरेटेड बाय थिक फायब्रस टिश्यू कॉल्ड ॲज ॲट्रिओ वेंट्रिक्युलर सेप्टम. एका साईडचा ॲट्रिया आणि त्याच साईडचा वेंट्रिकल याच्यामध्ये सुद्धा छोटीशी खाच असते. दॅट इज कॉल्ड ॲज द ॲट्रिओ वेंट्रिक्युलर सेप्टम. तर हे इकडच्या बाजूनी पण येतं, राईट ॲट्रिया राईट वेंट्रिकल, आणि लेफ्ट ॲट्रिया लेफ्ट वेंट्रिकलमध्ये पण येतं. ओके. However, each septa are provided with an opening through which 2 chambers of same side are connected. आता बाहेरून जर बघितलं तर आपल्याला हा ॲट्रिओ वेंट्रिक्युलर सेप्टम व्यवस्थित दिसतो. ओके. ती जी खाच आहे, ती जी ग्रूव्ह आहे ते दिसतं करेक्टली. ठीक आहे. मधल्या साईडने जर बघितलं तर तो ग्रूव्ह थोडासा पुढे सरकलेला आहे, पण मध्ये ओपनिंग मात्र ठेवावं लागेल. का? कारण ॲट्रियामधलंच ब्लड वेंट्रिकलमध्ये जाणार आहे, बरोबर आहे. See, the opening between the right atrium and right ventricle is guarded by a valve formed of 3 muscular flaps or cusps called as tricuspid valve, whereas a bicuspid valve or mitral valve guarded the opening with left atria and left ventricle. काय सांगते? राईट साईडला ट्रायकस्पिड वेल्व आणि लेफ्ट साईडला बायकस्पिड वेल्व किंवा मिट्रल वेल्व. राईट साईडचं जे वेंट्रिकल आणि ॲट्रिया आहे त्याच्यामध्ये जी झडप आहे ती झडप 3 फ्लॅप्सनी कवर्ड असते. दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज ट्रायकस्पिड वेल्व. आणि डाव्या साईडची जी बाजू आहे तिथे 2च फ्लॅप्स आहेत. सो इट इज कॉल्ड ॲज बायकस्पिड वेल्व ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मिट्रल वेल्व. आता मिट्रल वेल्व का म्हणायचं? कारण ज्या सायंटिस्टनी ती वेल्व सगळ्यात पहिल्यांदा बघितली असणार त्याला जे ते ख्रिश्चन धर्मगुरू असतात मोठे, ज्यांना पॉप म्हणलं जातं,
त्या पॉपच्या टोपीला मिट्रल म्हणतात. पॉपची जी हॅट असते त्या हॅटला म्हणे मिट्रल म्हणतात. आणि त्या मिट्रलसारखे हे बायकस्पिड वेल्स त्याला दिसले म्हणून त्याने त्याला मिट्रल नाव दिलेलं आहे. ओके, विचित्र आहे. कुत्र्याचं कान काय, पॉपची टोपी काय, पण हे फॅक्ट्स आहेत आणि त्याच्यामुळेच ते नाव त्याला दिलेलं आहे. तर मिट्रल वेल कुठली आहे, बायकस्पिड आहे का ट्रायकस्पिड आहे, ह्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. ओके. द ओपनिंग्स ऑफ राईट अँड लेफ्ट वेंट्रिकल्स इनटू द pulmonary artery and the aorta respectively are provided with the semilunar valves. काय म्हणते बघा, आता जे राईट साईडचं वेंट्रिकल आहे तिथून जो ब्लड पंप होईल तो कुठे जाणार आहे, लंग्सकडे. आणि लेफ्ट साईडचं जे ब्लड आहे ते जे पंप होईल ते जाणार आहे बॉडीकडे. ओके, तर बॉडीकडे नेताना अवोर्टा घेऊन जाते, लंग्सकडे नेताना पल्मोनरी आर्टरी घेऊन जाते. पण मग या सगळ्यांमध्ये बघा सगळीकडे काय आहे की ब्लड सर्क्युलेट होणार आहे. ओके, मग बऱ्याच वेळेला असं होऊ शकतं की बॅकफ्लो होईल, कदाचित पॉसिबल आहे, सांगता येत नाही, बॉडीचं काही नेम नाही. म्हणून प्रत्येक ठिकाणी काय केलेलं आहे की दरवाजे बसवलेले आहेत. दरवाजे म्हणजे फ्लॅप्स, सेमिल्युनार वेल्स म्हणजे अर्धचंद्र आकाराच्या झडपा बसवलेल्या आहेत. अशा अर्धचंद्र आकाराच्या सेमिल्युनार वेल्स प्रेझेंट आहेत अवोर्टा आणि पल्मोनरी आर्टरीमध्ये. प्रत्येक कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेला ब्लड थोडं पुढं गेलं की दरवाजा बंद, थोडं पुढं गेलं की दरवाजा बंद, थोडं पुढं गेलं की दरवाजा बंद, अशा पद्धतीनं जे फ्लो आहे तो कंट्रोल केला जातो. म्हणूनच अवोर्टा आणि पल्मोनरी आर्टरी त्याच्यामध्ये सेमिल्युनार वेल्स दिलेल्या आहेत. हे जे ट्रायकस्पिड बायकस्पिड वेल्स आहेत, ह्या सेमिल्युनार वेल्स आहेत, किंवा जे वेन्स ब्लड घेऊन येणार आहेत त्यांच्या वेल्स आहेत, ह्या सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे. कारण जे लबदब साऊंड आहे, धडधड, त्या धडधड साऊंडच्या वेळेला ह्याचं इम्पॉर्टन्स कळतं की कुठे कुठला साऊंड येतो, यावर 100% क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. ओके, नेक्स्ट लाईन. The valves in the heart allows the flow of blood only in one direction. आता याच्यासाठीच मग या झडपा बसवून ठेवलेल्या आहेत की बाबा ब्लड जे आहे ते सतत पुढं ढकलत गेलं पाहिजे, मागं सरकलं नाही पाहिजे. ओके, बाय चान्स कधी जर का दुर्दैवाने जर ब्लड उलट्या दिशेनं फिरायला लागलं किंवा वापस जर यायची वेळ आली ब्लडला पुढं जाता येईना म्हणून, तर त्या सगळ्या ब्लडचा ताण जो आहे, जो लोड आहे तो कुठे पडणार आहे, इट इज गोईंग ऑन द हार्ट. त्याच्यामुळे त्याला काहीही ऑप्शन नाही आहे, त्याला ब्लडला पुढेच सरकावं लागेल. अदरवाईज हार्ट फेल्युअरच्या वेळेला सुद्धा हाच प्रकार घडतो. की बॅकफ्लो जर ब्लडचा झाला किंवा प्रिव्हेंट झालं तर खूप सारं ब्लड एकदाच हार्टमध्ये यायला पाहतं आणि मग हार्ट गिवअप करून टाकतं आणि स्टॉप होतं. दॅट इज वाय इट इज व्हेरी डेंजरस. ठीक आहे. That is from aorta to ventricles and from ventricles to pulmonary artery or aorta. These valves prevent the backward flow. Atria मधून ventricles मधून इकडे जाईल तर आर्टरीकडे, पल्मोनरी आर्टरी इकडे जाईल तर अवोर्टाकडे. म्हणजे ही जी सिरीज ऑफ फ्लोईंग आहे, वेन्समधून ॲट्रियामधून वेंट्रिकल्समधून पल्मोनरी आर्टरी और अवोर्टा, ही सिरीज कुठल्याच कंडिशनमध्ये बदलायला चालत नाही. कारण हार्ट हा व्हेरी व्हेरी व्हायटल ऑर्गन कन्सिडर केला जातो. बाकीचे सगळे ऑर्गन्स कमी अधिक प्रमाणामध्ये खराब जर झाले तर थोडेफार आपण रिप्लेस करू शकतो, काही ट्रीट करू शकतो, काहीतरी करू शकतो. हार्टला मात्र कुठलंही ऑप्शन नाही. हार्ट हा अतिशय डेलिकेट ऑर्गन आहे, त्यामुळं त्याच्यातली जी वन डिरेक्शनल फ्लो आहे, हा फ्लो कुठल्याच पद्धतीने वापस फिरल्या नाही पाहिजे. तर म्हणून तिथे सगळीकडे दरवाजे बसवलेले आहे की काही जरी झालं तरी बॅकफ्लो अलाउड नाही. आलं लक्षात. ओके, डायग्राम वाईज अतिशय डिटेलमध्ये आपण इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट बघणार आहोत. ओके, हे आहे आपल्या आजच्या लेक्चरचं कन्क्लुजन किंवा नीट एक्स्ट्रॅक्ट. हे पूर्णपणे लर्न करायचं. माझे सगळे लेक्चर्स मराठीमध्ये असणार आहेत, त्यामुळे ज्या कुठल्या तुमच्या फ्रेंड्सला, रिलेटिव्सला मराठीमध्ये NCERT बायोलॉजी अपेक्षित आहे किंवा नीट बायोलॉजी अपेक्षित आहे, त्या सगळ्यांना माझे व्हिडिओ शेअर करा.
सबस्क्राईब करायला सांगा.